आज 19 मे सकाळचे साधारणतः 10:15 वाजलेत. पाहुयात उद्या सकाळच्या 8:30 पर्यंत राज्यात कुठे पाऊस होईल, कुठे उष्णतेची लाट राहील. सध्याची स्थिती पाहिली तर चक्राकार वारे होते ते आता हळू-हळू विरून जाऊ लागलेले आहेत. पण तरीसुद्धा या ठिकाणी अरबी समुद्राच्या भागांमध्ये ढगांची दाटी अजून आहेच. हवेची ध्रुवणीय स्थिती विदर्भाच्या आसपासच्या भागातून दक्षिणेकडे विस्तारली आणि हलकं जोड क्षेत्र हे पश्चिम महाराष्ट्राच्या आसपासच्या भागातून दक्षिणेकडे गेले. याच्या आसपास थोड्याफार पावसाची शक्यता आज राहील. सकाळ-सकाळी कोल्हापूर शहरात आणि कोल्हापूरच्या इतर भागांमध्ये पाऊस झाला. सिंधुदुर्गाच्याही काही भागांमध्ये पावसाचे सरी बरसलेले आहेत. सांगलीच्या भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. सोलापूरचे ढगाळ वातावरण आहे, पण सध्या त्या ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत. रात्री कोल्हापूरचे दक्षिण भाग, बेळगाव शहर आणि गोव्याच्या भागांमध्ये किंवा सिंधुदुर्गच्या दक्षिण भागांमध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे. पण इतर ठिकाणी पावसाचे ढग नव्हते. तरी रात्री तुम्हाला सॅटेलाईट इमेजमध्ये तुम्ही पाहिलं असेल, की सातारा, सांगली, सोलापूर बऱ्याच भागांमध्ये ढग दिसते. पण ते अति उंचावरचे ढग होते. ते पावसाचे ढग नव्हते. येत्या 24 तासातील जर आपण पावसाचा अंदाज पाहायच्या आधी जर तापमान पाहिलं, तर या ठिकाणी अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर 44, 45 काही ठिकाणी 46 किंवा त्याहून अधिक तापमान जाण्याची शक्यता आहे. म्हणजे या ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहील. थोडंसं तापमानात घट झाली तरी सुद्धा तापमान 43 अंश सेल्सिअसच्या आसपास जळगाव, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, यवतमाळ या भागांमध्ये राहील. तिकडे भंडारा, गोंदिया 42, 43 किंवा एखाद्या ठिकाणी 44 पर्यंत सुद्धा तापमान जाऊ शकते. मध्य महाराष्ट्राच्या या भागांमध्ये तापमानात चांगली घट होईल. नाशिक शहर, अहिल्यानगरचे पश्चिमेकडील भाग मध्यापासून, पुणे मध्यापासून पश्चिमेकडे, सातारा मध्यापासून पश्चिमेकडे, सांगलीतील मध्यापासून पश्चिमेकडे आणि कोल्हापूरचे बरेचसे भाग. या ठिकाणी तापमानात अजून घट होईल. जे तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत जात होतं ते 40 पेक्षा कमी 38च्या आसपास पोहोचण्याची शक्यता राहील. कोकणातही तापमान 33-34च्या आसपास जाईल. थोडंसं मराठवाड्याच्या पूर्वेकडे गेलात तर किंवा इकडे मध्य महाराष्ट्राला लागून असलेला जो भाग असेल धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर या ठिकाणी मात्र तापमान अजूनही 40 ते 42 अंश सेल्सिअस. जालना, बीड, धाराशिवकडे सुद्धा तापमान साधारणतः 42 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पावसाचा जर आपण अंदाज पाहिला तर येत्या 24 तासात सिंधुदुर्ग, गोवा, बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूरचे दक्षिण भाग, लातूर, धाराशिव, नांदेडचे दक्षिणेकडील भाग आणि त्याला लागून कर्नाटकचे उत्तर भाग या भागांमध्ये मेघगर्जना आणि एक दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नंतर अहिल्यानगरमध्ये आणि त्याला लागून असलेला शिरूरचा भाग आहे पुण्याच्या याच्या आसपासही थोडंसं मेघगर्जनेचे पावसाचे ढग विकसित होतील. सार्वत्रिक नाही एक दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सातारा, रत्नागिरी, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, धाराशिवचे राहिलेले भाग, परभणी, हिंगोली, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती लक्ष ठेवा. स्थानिक ढगनिर्मिती जर झाली तर थोडाफार पाऊस होऊ शकतो, नाहीतर जास्त शक्यता सध्या दिसत नाहीये. इतर जिल्ह्यांमध्ये जास्त काही पावसाचा अंदाज सध्या पण नाही. या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेजला फॉलो करा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.